नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कारही प्रदान झाला आणि त्यानिमित्तच आज हा सोहळ्याचं आयोजन इथं करण्यात आलं होतं. कसं वाटतंय आज पुण्यात येऊन आणि काय सांगाल या सोहळ्याबद्दल, एकंदरीतच काय भावना आहे? हां, म्हणजे पुण्यात मी पहिल्यांदाच येतोय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर. तर पुण्याच्या लोकांच्या डोळ्यात मला एक वेगळंच प्रेम दिसतंय. एरवी जे असतं ते माझ्या भूमिका बघून असतं, पण आता जो माझा सन्मान केला त्याबद्दलही त्यांना निश्चित प्रेम वाटतंय असं मी म्हणेन. कारण हा पुण्याच्या ऑडियन्सला मी कुठेतरी मानतो, मी कुठेतरी. कारण नुसते ते टीका करणारे नाही आहेत, चोखंदळ आहेत ते. त्यांना काय त्यातलं बरं वाईट काय चांगलं कळतं. त्यामुळे माझा त्यांना चांगलं वाटणं हा मी माझा चांगलाच सन्मान समजतो, मोठा सन्मान समजतो. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला मिळतो. जुने सहकारी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण येते पुरस्कार घेताना? नाही, असं नाही. तसं काय, त्याची आठवण तर नेहमीच येते. कारण काय, तो नट जरी असला तरी आमचा तो मित्र जास्ती चांगला होता. त्यामुळे मित्र म्हणून आम्ही त्याला विसरू शकत नाही. सिनेमात कोण येतो जातो, कामं करतात, सगळे होतं, पण ती ही आठवण नसते. काम संपलं तर सगळेजण त्याच्या घरी असतात, त्याच्या वेगळ्या वाट्यात जात असतात. पण आम्ही एकाच ठिकाणी राहणार असले, आम्ही मित्र होतो एकमेकांनी. मी, सचिन, सुधीर जोशी, विजय पाटकर, आम्ही एकमेकांचे मित्र असल्यामुळे आम्ही ठरवून एकमेकांना सतत भेटत राहायचो. असं त्याचं माझ्यावर म्हणजे एक मित्र म्हणून माझं त्याच्याबरोबर निश्चित प्रेम होतं. आर्टिस्ट म्हणून तो होता, त्यांनी प्रूव्ह केलं आहे ते, पण मित्र म्हणून पण तो फारच छान होता. म्हणजे कुठेतरी त्याची आठवण येतच राहते. तुमचा प्रचंड मोठा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि सगळेच तुम्हाला मानतात, नवीन कलाकार असेल, जुने कलाकार असेल. येणाऱ्या पिढीला एक जर सल्ला द्यायचा असेल तर काय सांगाल, ज्या पिढीला या क्षेत्रात ज्यांना पाऊल ठेवायचं? काय माहिती, या क्षेत्रात पाऊल ठेवायला काहीच हरकत नाही. कारण हे अतिशय चांगलं क्षेत्र आहे. यात तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. तुम्ही वेगवेगळे प्रकार करून दाखवू शकता, तुम्ही लोकांना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आनंद देऊ शकता, पण त्यात करण्यामध्ये तुम्ही सिरियस पाहिजेत. तुमचं लक्ष असलं पूर्व पाहिजे. आपण काय करतोय, आपल्याला काय करायला पाहिजे. आपल्याला काम करायचं आहे म्हणून करू नका, ते काम कसं करायचं आहे याचा जास्ती विचार करा आणि ते लोकांपर्यंत कसं आवडेल. तुम्ही स्वतःच्या पसंतीसाठी करता हा नंतरचा भाग आहे. माणूस हा स्वतःच्या पसंतीसाठीच करत असतो, पण त्याआधी तुम्ही लोकांना हे पसंत पडतं की नाही याचा जास्ती विचार करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.